जागतिक पुस्तक दिनाच्या औचित्याने म्हसळा वाचनालयाने बालवाचकांना केले वाचनालयाचे सदस्य. उपक्रमाचे पालकवर्गाने केले कौतुक. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय म्हसळे यांनी बालवाचक वाढ होण्याच्या दृष्टीने शहरातील प्राथमिक शाळा नंबर 1 मध्ये विद्यार्थी हितगुज कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, प्राध्यापक RS माशाळे, रेखा धारिया, कन्याशाळा म्हसळ्याच्या मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर, वर्ग शिक्षक इंदिरा चौधरी, तिलोत्तमा गायकवाड, श्रीधर उमदी, वाचनालयाचे ग्रंथपाल उदय करडे, लिपिक सायली चोगले, मदतनीस प्राची मेंदडकर उपस्थित होते. यावेळी उपस्थित 33 विद्यार्थ्यांपैकी 17 बालवाचकांनी केशवराव खांबेटे वाचनालयाचे सभासदत्व स्वीकारले. यावेळी वाचनालयाचे संचालक RS माशाळे यांनी वाचन आणि वाचनाचे फायदे याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांजवळ अत्यंत समजूतदारपणे संवाद साधत मार्गदर्शन केले. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्यात वाचण्याबाबत कुतूहल जागृत करत विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांच्याजवळ संवाद साधला. यावेळी वाचनालयातर्फे शाळेला आणि उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी सौ पूनम राठोड या पालकांनी केशवराव खांबेटे वाचनालयाने आयोजित केलेला कार्यक्रम अत्यंत योग्य वेळी केला असे सांगितले. विद्यार्थी उन्हाच्या वेळी बाहेर न पडता पुस्तके वाचू शकतील, ते आरोग्यासाठी हितावह ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा. आपण त्याची पूर्वतयारी म्हणून की जागतिक पुस्तक दिनानिमित्त 23 तारखेपर्यंत आपल्या ग्रंथालयामध्ये नवीन सभासद बालवाचकांची संख्या वृद्धिंगत वाढावी, त्यांचे वाचनाचे कक्षसुद्धा थोड्याशा रुंदाव्यात, वाढाव्यात, या उपक्रमासाठी इथे उपस्थित असलेले केशवराव खांबेटे सार्वजनिक ग्रंथालयाचे सन्माननीय अध्यक्ष संजय खांबेटेजी, तुमच्या ग्रंथालयाच्या संचालिका रेखा धारिया मॅडम आणि ग्रंथालयाचे ग्रंथपाल उदय करडे, या शाळेचे सर्व शिक्षक वृंद आणि आमच्या ग्रंथालयाच्या लिपिक सायली चोगली, प्राची आणि उमदी सर ना, जत तालुक्याचे मला वाटतं उमदी गाव पण आहे. जबाबदारी मी घेतो. मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि माझ्या